God. So we can assume that
many, but I don't think so. Guru are real people in our life who give motivation to us. So please, we all can challenge ourselves and get better. No guru will help their student in their goals, but real guru will stay with their student and motivate them to reach their goals. They show direction towards your goal and they will be guided until it reaches our goals. करता हूँ मैं दिल से आप सबका सम्मान, करता हूँ मैं दिल से आप सबका सम्मान, आप सब शिक्षकों को मेरा शत प्रणाम, आप सब शिक्षकों को मेरा शत प्रणाम। चावल में दूध डालो तो उसे खीर कहते हैं, चावल में दूध डालो तो उसे खीर कहते हैं, आप जैसे अच्छे सर हमको मिले उसे तकदीर कहते हैं, आप जैसे अच्छे सर हमको मिले उसे तकदीर कहते हैं। दिन भर आपको फुर्सत नहीं मिलती, हर समय व्यस्त रहना ही काम आपका, हर समय व्यस्त रहना ही काम आपका। पढ़ाई के साथ सभी सांस्कृतिक कार्यक्रमों में व्यस्त, पढ़ाई के साथ सभी सांस्कृतिक कार्यक्रमों में व्यस्त, इसलिए पूरे कॉलेज में नाम है आपका, इसलिए पूरे कॉलेज में नाम है आपका। मुसलमान ने रोजा रखा, हिंदू ने उपवास, मुसलमान ने रोजा रखा, हिंदू ने उपवास, जन्नत किसी को मिली जिन्होंने अपने माँ बाप और गुरु की सेवा की और रखा उनको अपने के पास। डिब्बे में डिब्बा, डिब्बे में केक, डिब्बे में डिब्बा, डिब्बे में केक, हमारे जैसे कॉलेज लाखों में एक, लाखों में। आपण जे काय गुरुपौर्णिमा साजरी करतो आज होणार साजरी करतो की गुरुपौर्णिमा साजरा करण्याचा मुख्य उद्देश असतो की गुरुच्या प्रती आपण आपले ऋण व्यक्त करणं। ऋण व्यक्त करण्याच्या पूर्वीच्या पद्धती वेगळ्या होत्या, आजच्या पद्धती बदल झाला, वेगळ्या झाल्या। पूर्वी जे काय होतं ते गुरुच्या घरी जाऊन तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल, त्यांच्या तिथे राहावं लागेल, ते जे काय सांगेल ते सगळे कामं करावे लागत। घरात झाडण्यापासून पाणी आणणे, स्वयंपाकासाठी लाकडं आणणे, स्वयंपाक तयार करणे, हे सगळे कामं शिष्याला त्यावेळेला करावी लागत। आज तुझी परिस्थिती राहिलेली, आज तुम्ही आनंदात घरात उठता, म्हणजे उशिरा उठता, उशिरा शाळेत येतात, व्यवस्थित आनंदी जीवन जगता, पण तरीही आपल्याला काहीतरी ज्ञान मिळत गेलं पाहिजे ही तुमची अपेक्षा आहे। प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला हे ज्ञान मिळतं, पहिलीपासून आत्तापर्यंत तुम्हाला ते मिळत जातं। काही जण ते घेतात, काही जण घेत नाही, काही जण दुर्लक्ष करतात, मजात दिवस घालवतात, नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप करायची वेळ। ज्या ज्या टप्प्यावर आपल्याला ज्ञान मिळेल ते घेत चला, त्याचा तुमच्या जीवनात फायदाच होतो। मग ते ज्ञान देणारे शिक्षक असतील, तुमचे मित्र असतील किंवा रस्त्याने चालणारा एखादा व्यक्ती असतो, प्रत्येक जण थोडं ज्ञान तुम्हाला देत असतो। ते ग्रहण करायची क्षमता आपल्यात विकसित झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं। ज्ञान हा निसर्ग सुद्धा देतो, त्यातून सुद्धा आपल्याला ज्ञान मिळते, पण ते आपण पाहत नाही तेवढा डोळसपणे। फळ झाड असेल म्हणजे फळ द्यायचं काम येतं, तर घ्यायचं काम करत नाही। निसर्गाचा गुणधर्म आहे देत राहणे आणि बदल हाही निसर्गाचा गुणधर्म आहे। चैत्रिक वादळवरती असं आपण त्याच्या आधी वादळ म्हणजे जुनं ते टाकून दिलं जातं, नवीन ते घेतलं, नवीन ज्ञान आपण रोज आत्मसात केलं हा खरा उद्देश आहे। आणि हे ज्ञान देणारे जे काही माध्यम असतील ते सर्व तुमचे
गुरु असतात. हे सर्व तुमचा गुरु आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तुमचा गुरु आहे. आणि आमच्यासारखे जे आहेत जे आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला देतो ते तुमचे गुरु. आणि या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, आदरभाव व्यक्त करणे यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि सर्व गुरुजनांचा जो सत्कार केला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली याबद्दल सर्वांच्या वतीने तुमच्या वर्ग शिक्षक या नात्याने तुमचे आभार व्यक्त करतो. गुरु पौर्णिमेनिमित्त उपस्थित असलेले आपल्या आदरणीय साहेबचे टीचर आणि विद्यार्थी सकाळपासून तुमचा उत्साह पाहिलेला आहे आणि मगाशीच मी तुम्हाला तसं मार्गदर्शन केलेलं आहे की यावर्षी फडणवीस या वर्गातून किमान 5 विद्यार्थी तरी 100 पैकी 100 मार्क्स ते बायोलॉजीमध्ये घेणार सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे. सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे आणि 12वीमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी मार्क्स हे घ्यायचे आहे. तेव्हाच ही तुमची गुरु पौर्णिमा आम्ही लागेल असं मी या ठिकाणी धन्यवाद. चांगला कार्यक्रम पार केला. सर्वांनी मदत केली आणि सर्वांनी पुढाकार घेतला. सर्वांचे धन्यवाद देते. अशाच पुढचे हे कार्यक्रम साजरे होतील आणि आमचा कार्यक्रम पौर्णिमा त्याचं महत्त्व अगदी आपण अगदी पाचवीमध्ये असताना आतापर्यंत आपण तुम्ही अनुभवलेलं आहे, तुम्ही ती साजरी केलेली आहे. गुरुपौर्णिमेमध्ये शिष्याने किंवा विद्यार्थ्याने आपल्या गुरुप्रती केलेली कृतज्ञता व्यक्त म्हणजे गुरुपौर्णिमा. आता याच्यामध्ये गुरुमध्ये आई वडील आणि शिक्षक अशी भूमिका असते. आणि या पोषक असं म्हणेल की ज्या त्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी आपण जे काही शिकतो ज्याच्याकडून आपण शिकतो ते सगळे आपले काय असतात गुरु असतात. त्या अनुषंगाने म्हणेल तुमचे अगदी लहानपणीचे मित्र असतील, अगदी लहान मित्र असतील, तुमच्या समोर असणारे मित्र असतील, मैत्रिणी असतील, कुठेतरी काहीतरी आपण त्या ठिकाणी शिकत असतो आणि त्या पद्धतीने आपण जगत असतो. मी एवढं गुरुपौर्णिमेनिमित्त परत तुम्हाला शुभेच्छा देतो आणि यशस्वी वाटचाल करा भविष्यामध्ये एवढी आम्ही सर्व शिक्षणाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही जे आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो आणि